आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। एक वॉर्ड एक उमेदवार या निवडणुकीसह मतदार याद्यांबाबत विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घ्या। राज्य निवडणूक आयोगाची भेट घेत मनसेच्या शिष्टमंडळाची मागणी। निवडणूक आयोग रखवालदार नसून चोराच्या भूमिकेत, निवडणूक आयोग लोकशाहीचे मारेकरी, संजय राऊतांची टीका। मी लोकशाही किंवा संसदेला लोकशाहीचे सर्वोच्च मंदिर मानता, पण त्या मंदिरात चोऱ्या माऱ्या करून सत्तेवरती आलेले लोक आमच्या अवतीभोवती आहेत आणि त्या चोरांचे हस्तक म्हणून या देशाचा निवडणूक आयोग काम करतो। विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड, महाविकास आघाडीचं भाजपवर गंभीर आरोप करणारं पत्र समोर। पत्रावर महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या, संशय असणाऱ्या 13 मतदारसंघांचा पत्रात उल्लेख। राज्य सरकार अडचणीतून चाललंय, आमदारांना 10 महिन्यांपासून निधी नाही, संजय गायकवाड यांचं वक्तव्य। तर सगळ्यांना निधी दिला जातो, प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्री पदावरून गोगावले नाराज असल्याची चर्चा, ध्वजारोहण केल्यानं पालकमंत्री ठरत नाही, गोगावले ठाम। तर शिंदे श्रीनगरला आणि गोगावले दिल्लीत असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर। 15 ऑगस्टला मंत्री अदिती तटकरे रायगडमध्ये आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन हे ध्वजारोहण करणार। तर 2 काळ्या जादूचे पुजारी रायगडमध्ये पोहोचले, आव्हाडांचा गोगावलेंना टोला। माहितीप्रमाणे 2 काळ्या जादूचे पुजारी ऑलरेडी रायगडमध्ये पोहोचले। ओम फट फट स्वाहा, ओम फट फट स्वाहा। पालकमंत्री पदाबाबत कॅबिनेटमध्ये कोणतीही चर्चा नाही, नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत संजय शिरसाट यांची माहिती। आणि दुसरा पालकमंत्र्याचा विषय कॅबिनेटमध्ये कोणताही चर्चेला गेला नाही। त्या संदर्भात काही माहिती नाही। पालकमंत्री पदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा, त्यात मी हस्तक्षेप करणार नाही, अमित शहांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना सुनावलं, संजय राऊतांचा दावा। की पालकमंत्री पदाचा विषय देशाचे गृहमंत्री पाहत नाही। पालकमंत्रीपदी कोणाला नेमायचं हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो। तो मैं उस बारे में मुख्यमंत्री को कोई सूचना नहीं दे सकता। राज ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत, 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला अडचण नाही, ठाकरे बंधू युतीवर काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांचं वक्तव्य।